सर्वप्रथम सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय। मी नानासाहेब पाटील वानखेडे, जिजाऊ नगर वाडीपाटी, तालुका लोहा, जिल्हा नांदेड येथून आलेलो आहे। उद्याच्या जे नियोजित 20 तारखेचं मनोज पाटील जरांगे यांचं मराठ्यांना जे कुणबी प्रमाणपत्र वाटपाचं चलो मुंबई हे आंदोलन पुकारलेलं आहे, त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आम्ही नांदेडून आलेलो आहोत। हे फक्त नांदेड जिल्ह्याची झाकी आहे, पिक्चर तो अभी बाकी आहे। काय तयारी केली तुम्ही? ट्रॅक्टरमध्ये तुम्ही काय काय लावलेलं आहे? आम्ही सर्वप्रथम 1 महिना पुरेल एवढं अन्नसाठा घेऊन आलेलो आहोत। सोबत प्रत्येकाच्या घरी जे काही असेल घरचं विकतचं काही घेतलेलं नाही, आणि जे घरी भेटेल ते, ज्याच्या घरी चटणी असेल त्यांनी चटणी आणायची, ज्याच्या घरी जे काही आहे त्या प्रकारे घेऊन आलेलो आहोत। आम्हाला वाटेनं जाताना कुठेही काही त्रास होऊ नये म्हणून पाण्याच्या 300 लिटरच्या फिल्टरच्या टाक्या फिट केलेल्या आहेत, जेणेकरून वाटेनं पाण्याचा त्रास होऊ नये आणि कोणाला महागाईची वेळ पडू नये। त्यानंतर सर्वात मुख्य मुद्दा लाईटचा आहे, त्यासाठी आम्ही सौर पॅनल तयार केलेला आहे, स्वतःचं आहे ते आमच्या घरचं आणून फिट केलेलं आहे इथं। आणि त्यामार्फत आम्हाला वाटेनं कुठं चार्जिंगला जायची गरज पडू नये, कारण मोबाईल वापरणारी सर्वांची संख्या जास्त आहे, प्रत्येकाला अँड्रॉइड हवा वाटायला, त्यामुळे मोबाईलची चार्जिंग महत्त्वाची आहे। आणि कुठेही आंदोलनामध्ये आम्हाला कुठे वेगळ्या ठिकाणी जाऊन बसायची गरज पडू नये, त्यासाठी मोबाईलच्या चार्जिंग सेट, इन्व्हर्टर सेट आम्ही तयार आहोत। बरं, कशी तयारी झाली तुमची? उद्या तुम्ही निघणार आहेत मुंबईकडे? आम्ही उद्याच्याला मराठा योद्धा मनोज पाटील जरांगे यांच्या मार्गदर्शनाखाली आंतरवली टू मुंबई 6 दिवसाचा पायी दौरा आहे। जर 26 तारखेपर्यंत किंवा कदाचित उद्याच्यालाही सरकारने सरसकट कुणबी प्रमाणपत्राचा GR काढला, किंवा जर सगळे सोयरे हा शब्द घेतला, तरी मनोज पाटील म्हणतील मुंबई बघायचीच। मुंबईवाल्यांनी प्रशासनाला विनंती आहे की आमची फक्त तिथं संडासची व्यवस्था करा, बाकी आम्ही आमचे 1 महिना 2 महिना पुरेल एवढं राशन घेऊन सोबत येत आहोत। काय नाव आपलं? मी नानासाहेब पाटील, नांदेड। आपणा सर्वांना जय जिजाऊ। मी दिलीप गवळी, जिजाऊ नगर, नांदेड येथून आम्ही आरक्षणाच्या संदर्भात मनोज दादा जरांगे पाटील यांच्यासोबत मुंबईला जाण्यासाठी आम्ही नांदेड जिल्ह्यातून हे एक ट्रेलर म्हणून समोर आम्ही आमच्या नांदेड जिल्ह्याच्या वतीतून फक्त एक ट्रॅक्टर समोर आलेला आहे, आणि या ट्रॅक्टरमध्ये आम्ही सर्वतोपरी जेणेकरून आपल्या घरामध्ये आपल्याला अत्यावश्यक जे सर्व व्यवस्था जी लागते, जे अन्नधान्य, गॅस, मोबाईल चार्जिंग, हे सर्व सुविधा आम्ही आमच्या सोबत या ट्रॅक्टरला एक आमचं स्वतःचं छोटंसं घरकुल या पद्धतीने बनवून आम्ही जरांगे पाटील यांच्या सोबत मुंबईला जाण्यासाठी येथे आलेलो आहोत। बरं, काय काय धान्य आपण घेतलेलं आहे सोबत? आम्ही सर्वांनी या ट्रॅक्टरमध्ये आणि जवळजवळ सर्व मराठा बांधव 20 बांधवांची अशी व्यवस्था केली आहे की 20 जणांनी ज्यांनी ज्याच्या घरी जे डाळ असेल, ज्याच्या घरी जे पीठ असेल, ज्याच्या घरी चटणी असेल, जे आपल्याला जे अन्नधान्य जे साहित्य जे लागणार आहे हे सर्व तो पूर्ण घेऊन निघालेलं आहे। आणि पूर्ण पाण्याची पण व्यवस्था केलेली आहे आणि आम्ही स्टँडची पण व्यवस्था केली आहे, जेणेकरून आमच्या या ट्रॅक्टरला आम्ही स्वतःचं घर समजून त्याच्यामध्ये प्रवास करणार आहोत, तर आमच्या पायातले पादत्राणे सुद्धा आम्हाला बाहेर ठेवता यावे इतकी आम्ही दक्षता घेतलेली आहे। शासनाला आमची एवढीच विनंती आहे की मनोज दादा जरांगे पाटील यांच्या शब्दाला बळ देऊन त्यांच्या मागण्या त्वरित पूर्ण कराव्यात, अशी आपल्याला शासनाला पुनश्च माझी विनंती आहे। जर शासन जर आमच्या मागण्या जर मान्य करत नसतील जरांगे पाटलाच्या, तर जरांगे पाटील जे म्हणतील ते हा मराठा समाज सर्वतोपरी करण्यास तयार आहे।